आजकाल काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते तुम्हाला माहितीच आहे, की दिवाळीची स्वच्छता आतापासूनच चालू केलेली आहे. कारण आजकाल ना प्रत्येक हॉटेलची आणि रेस्टॉरंटची साफसफाई चालू आहे. म्हणजे ह्या वर्षी आपली दिवाळी मस्त जाणार आहे, हो की नाही? तर मी तर नेहमीच तुम्हाला सांगत असते, की बाहेरचं कमी खा आणि घरातलं जेवढं होईल तेवढं खात जा. बघा आजकाल ना तुम्हाला पाणीसुद्धा प्युअर मिळणार नाही. पण ह्याचा अर्थ असा आहे का, की सर्वच खाणं सोडून द्यायचं? तर नाही, असं काही नाही आहे. तुम्ही होईल तेवढं शक्य आहे ना, मग घरातलं खा. सर्व आजकाल भाजीपाला सगळ्या गोष्टीमध्ये भेसळ आहे. पण तरीसुद्धा आपलं होईल तितकं आपल्या डोळ्यासमोर जे आपण बनवतो रोज ते खाल्लेलं कधीही चांगलं. कारण आपल्याला माहिती असतं आपण किती तेल टाकतो, कोणतं तेल आहे, किती वापर आहे तेलाचा आणि मसाले पण आपण कशा पद्धतीने यूज करतो. आता एक तुम्हाला मी सांगते, आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातात तेव्हा काजूची भाजी किंवा पनीरची भाजी किंवा नवीन-नवीन आयटम असतात ते आपण ट्राय करायला बघतात. पण त्याच्या मागचं कारण ना कोणीच जाणून घेत नाही आणि माहिती जरी असलं तरी दुर्लक्ष करतात. ते कसं ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला काय वाटते, की प्रत्येक ग्रेव्ही म्हणजे काजूचीच ग्रेव्ही असेल असं असतं का? तर नाही, असं नाही आहे. अशा जर असल्या ना ग्रेव्ही काजूच्या तर त्यांना हॉटेल बंद करायला लागतील. तर त्या ग्रेव्हीमध्ये ना थोडं-थोडं ना मैदा टाकलेला असतो. तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर घरी एकदा ट्राय करा. आपण जेव्हा काजू आणि कांदा, टोमॅटो हे सर्व ग्रेव्ही बनवतो पनीरची भाजीसाठी, तेव्हा ती ग्रेव्ही वेगळी असते आणि जी हॉटेलमध्ये ग्रेव्ही मिळते ना पनीरसहित ती वेगळी असते. बघा मी सुद्धा बाहेरचं खाते, पण कधी 6 महिन्यातून एकदा आणि खायचं जरी असलं ना बाहेरचं तरी माझं एकच फिक्स असते, ते म्हणजे फ्राईड राईस. आणि ते फ्राईड राईस पण का मला आवडते माहिती आहे का? कारण आपल्या डोळ्यासमोर बनवतात. आणि दुसरी गोष्ट जेव्हा शैलेश घ्यायला जातो ना तेव्हा मी त्याला सांगून ठेवते, की अजिनोमोटो हे बिलकुल टाकायला सांगू नको. आणि ते समोरून बोलतात पण, की जर नाही टाकलं तर टेस्ट नाही लागणार. पण मला त्याचा काही फरक पडत नाही, कारण ती गोष्ट ना चवीसाठी नाही तर माझ्या चांगल्यासाठी मी मागवते. बघा आजच्या व्हिडिओमध्ये ना मला हेच सांगायचं होतं तुम्हाला, की आपली हेल्थ ना आपल्या हातातच आहे. दुसरं कोणीच आपल्याला बघणार नाही जितकं आपण आपल्याला बघू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.